त्या काळी पेशव्यांच्या आश्रयाला 52 पैलवान राघोबा वस्ताद यांच्या तालमीत कसत होते. त्यातीलच बाळंबट देवधर हे एक होते. एकदा तालमीत राघोबा वस्तादांच्या चेल्याने म्हणजेच सदू पैलवान याने राघोबांना कुस्तीचे आव्हान दिले. यावेळी राघोबांचे वय झाले असल्याने आणि शरीर थकलेले असल्याने त्यांनी हे स्वीकारण्यासाठी बाळंबट यांना तयार केले. यानंतर बाळंबट आणि सदू या दोघांमधील झालेल्या कुस्तीमध्ये बाळंबट यांनी सदूस चितपट केले आणि आपल्या गुरूस खऱ्या अर्थी दक्षिणा दिली. त्यांच्या शारीरिक ताकदीने आणि चतुराईने सर्वांना प्रभावित केले. या घटनेनंतर बाळंबट पैलवान म्हणून उदयास आले आणि त्यांना पुण्याच्या पेशव्यांच्या दरबारात राजाश्रय मिळाला. त्या काळी हैदराबादच्या निजामाच्या राज्यात 7 फूट उंच असलेले अली आणि गुलाब नावाचे 2 प्रसिद्ध पैलवान होते व त्यांच्याकडे निजामाच्या राज्यातील अजिंक्यपत्र होते. अली आणि गुलाब हे एके दिवशी पुण्यात आपले अजिंक्यपत्र घेऊन आले आणि पेशव्यांची भेट घेऊन त्यांना म्हणाले की आम्ही निजामाच्या राज्यातील अजिंक्य पैलवान आहोत आणि आपल्या राज्यात जर आम्हाला आव्हान देणारे कोणी असेल तर त्यास आमच्यासोबत कुस्ती लढण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्हाला इथून अजिंक्यपत्र द्यावे. हे आव्हान पेशव्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. यावेळी पेशव्यांच्या डोळ्यासमोर बाळंबट यांचे नाव आले. मात्र या कुस्तीच्या तयारीकरता बाळंबट यांनी पेशव्यांकडे 6 महिन्याची मुदत मागितली आणि बाळंबट यांनी या 6 महिन्यात कुस्तीची उत्तम तालीम घेतली. या काळात त्यांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक ताकदीवर काम केले. या कुस्तीपूर्वी बाळंबट हे सप्तशृंगी गडावर गेले व तेथे जाऊन त्यांनी ध्यानधारणा केली व यावेळी साक्षात सप्तशृंगी माता व मल्लविद्येचे देव श्री हनुमान यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. सप्तशृंगी गड हे नाशिक जवळील एक पवित्र स्थळ आहे जिथे बाळंबट यांनी आध्यात्मिक शक्ती मिळवली, जे त्यांच्या यशाचे गुपित बनले. त्यानंतर पुणे येथे मोठ्या मैदानात बाळंबट आणि अली यांची कुस्ती ठरली आणि ही कुस्ती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ही कुस्ती सुरू असताना बाळंबट यांनी एक स्वतःहून शोधून काढलेला डाव टाकून अलीला चितपट केले. अलीसारखा पैलवान चितपट झालेला पाहून गुलाब या पैलवानाची बाळंबट यांच्यासोबत कुस्ती खेळण्याची हिंमत झाली नाही. तो मैदानातून पळून गेला आणि बाळंबट यांना अजिंक्यपत्र प्राप्त झाले. अलीला चितपट करणारे पैलवान म्हणून बाळंबट संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाले आणि याच विजयाने बाळंबट यांना त्यांच्या मल्लविद्या कौशल्याचा आणि धैर्याचा परिचय दिला.